शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी ॲग्रिकॉस पांडुरंग अंकुशराव तावरे पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या कृषी चॅनलच्या नव्या शेतीविषयक व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आता 2026चा जो काही खरीप हंगाम आहे तो अवघ्या 2 ते 3 दिवसात येऊन ठेपलाय. त्याचबरोबर 7 तारखेला जे काही मृग नक्षत्राची सुरुवात सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे. व मित्रांनो मृग नक्षत्रामध्ये पाऊस पडल्यानंतर आपले जे काही शेतकरी बांधव आहे ते आपल्या शेतामध्ये कापसाच्या विविध वाणाची त्या ठिकाणी निवड ही करतात. तर मित्रांनो यावर्षी आपल्याला लवकर येणाऱ्या जर कापसाची निवड ही करायची असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण लवकर येणाऱ्या कापसाच्या वाणांची निवडच यंदा का करावी, त्याची वैशिष्ट्य काय आहे, त्याचबरोबर त्या कोणत्या असे वाण आहे त्यांची लागवड आपण 2026च्या लवकर येणाऱ्या हंगामामध्ये त्याची निवड ही करू शकतो. तर सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. व तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर शेतकरी मित्रांनो आपल्याला या दिवसात अशाच वाहनांची निवड त्या ठिकाणी करायची आहे. तर मित्रांनो काय झालेलं आहे, आता हे जे काही हवामान तज्ञांनी यावर्षी जे काही अल्निनोचा जो काही प्रभाव आहे तो पूर्ण भारतवर्षावरच खूप जास्त त्या ठिकाणी सांगितलेला आहे. तर मित्रांनो या अशा सीझन मध्ये आपल्याला लवकर येणाऱ्या वाहनाची तर निवड करायचीच आहे, पण हे वाहन आपल्याला लवकर येऊन लवकर उत्पादन देऊन आपला त्या ठिकाणी भरपूर नफा करतील अशाच वाहनांची निवड आपल्याला लागवडीसाठी त्या ठिकाणी करायची आहे. तर मित्रांनो त्याच्यामधलं जे काही सुरुवातीचं आणि सर्वात बेस्ट वाहन आहे ते म्हणजे मैको कंपनीचं हाय स्पीड. तर मित्रांनो याचा जो काही परिपक्वतेचा जो काही कालावधी आहे तो 140 ते 160 दिवस आहे. त्याचबरोबर याच्या ज्या काही कैऱ्या आहे त्या खूपच मोठ्या आहे व जे काही वेचणीसाठी हा कापूस खूपच त्या ठिकाणी सोपा आहे. व याच्या एका जे काही बोंडाचं जे काही वजन आहे ते 4 ग्राम त्या ठिकाणी आहे. त्याचबरोबर हे जे काही वाण आहे गुलाबी बोंडाळी व रस शोषक करणारे जे काही किडे आहे त्यांना परिपूर्ण एकदम प्रतिकारक आहे. व मित्रांनो या वाणाचा एकरचा जो काही ऍव्हरेज आहे तो 10 क्विंटल पासून तर 15 क्विंटल पर्यंत उत्पादन हे एका एकर मधून त्या ठिकाणी निघतं. तर मित्रांनो या वाहनामधलं जे काही जबरदस्त दुसरं जे काही वाहन आहे ते म्हणजे राशी कंपनीचं स्विफ्ट 971. तर मित्रांनो हे सर्वात जास्त व जबरदस्त त्या ठिकाणी लोकप्रिय वाहन आहे. व मित्रांनो याची सर्वात महत्वाची खासियत मध्ये हे कमी दिवसात येतं व याचे जे काही उत्पादन जी काही क्षमता आहे त्या इतर वाहनापेक्षा सर्वात जास्त त्या ठिकाणी आहे. व मित्रांनो काय होतं ह्या राशी वाहनाचं सर्वात महत्वाचं जे काही दुसरं वैशिष्ट्य याच्या 2च वेचण्यामध्ये जे काही संपूर्ण जो काही कापूस आहे ते पूर्णपणे आपल्या घरात येतो. मध्ये दिवाळीनंतर सुद्धा जर पाऊस आला तर त्या ठिकाणी आपल्याला काहीही घाबरून जायचं कारण नाहीये. तर मित्रांनो याचा जो काही परिपक्वतेचा जो काही कालावधी आहे तो 140 दिवसापेक्षा थोडा जास्त आहे. व मित्रांनो दिवाळीनंतर जर परतीचा पाऊस जर त्या ठिकाणी जास्त पडला तर पावसाळा जर संपत आल्यानंतर परतीचा पाऊस जर जास्त पडला तर त्या ठिकाणी जे काही आकस्मिक जी काही मर येते तर हे वाण परिपूर्ण म्हणजे पूर्णपणे त्या ठिकाणी प्रतिकार त्या मरेला करू शकतं. तर मित्रांनो याचं जे काही एका एकर मधून जे काही उत्पादन निघतं ते 12 ते 14 क्विंटल दरम्यान एका एकर मधून त्या ठिकाणी उत्पन्न हे निघतं. तर मित्रांनो याचं जे काही आपलं सर्वात महत्वाचं आणि तिसरं जबरदस्त वाण म्हणजे अजित कंपनीचं 155. तर मित्रांनो हे जे काही वाण आहे ते आपण मध्यम ते भारी जमिनीत तर घेऊ शकतो, पण हे कोरडवाहू जमिनीत सुद्धा कोरडवाहू जमिनीसाठी एकदम अत्यंत जबरदस्त आणि प्रसिद्ध त्या ठिकाणी वाण आहे. तर मित्रांनो याचं जे काही बोंडाचं वजन आहे ते एकदम जबरदस्त आहे. याच्या ज्या काही वाहनाच्या ज्या काही कैऱ्या आहे ते थोड्या छोट्या असतात, पण कापूस हा वेचणीला एकदम सोपा त्या ठिकाणी असतो व जबरदस्त त्या ठिकाणी उत्पादन हे निघतं. व मित्रांनो हे जे काही वाण आहे मावा तुडतुडे त्यासोबत जे काही गुलाबी बोंड आहे आळी आहे त्यांना पूर्णपणे प्रतिकारक आहे. व याचा जो काही परिपक्वतेचा जो काही कालावधी आहे ते 150 ते 155 दिवसात हे पूर्णपणे परिपक्व होऊन कापूस वेचणीला त्या ठिकाणी येतो. तर मित्रांनो या सर्वात महत्वाचं आणि शेवटचं वाण व जबरदस्त वाण ते म्हणजे कावेरी कंपनीचं ATM. तर मित्रांनो हे जे काही वाण आहे हलक्या मध्यम ते कोरडवाहू जमिनीसाठी एकदम जबरदस्त वाण आहे. त्याचबरोबर लवकर वेचणी आल्यामुळे आपला जो काही कापूस आहे ते 2 ते 3 वेचण्यामध्ये पूर्णपणे कापूस हा घरात येतो. तर मित्रांनो हे जे काही वाण आहे ते 140 दिवसात परिपक्व होऊन त्या ठिकाणी वेचणी ही सुरू होते. त्याचबरोबर हे जे काही वाण आहे रस शोषक करणारे जे काही किडे आहे मग त्याच्यामध्ये मावा, पांढरी माशी, तुडतुडे त्याचबरोबर जी काही गुलाबी बोंडाळी आहे त्यांना 100% प्रतिकार करणारं
हे वाण आहे। तर मित्रांनो ही चारही वाहनं तुम्ही 2026च्या खरीप हंगामामध्ये जर तुमची जमीन हलकी ते मध्यम स्वरूपातील असेल तर त्या ठिकाणी तुम्ही लागवडीसाठी ही करू शकता। तर मित्रांनो तुम्ही जर ह्या वाहनाचा जर आपल्या शेतामध्ये लागवडायचा जर निर्णय जर घेतला असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा व तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांना शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।